हॅलो एव्हरीवन. आता आपण पाहतोय की पावसाळी अधिवेशन आहे ते पुढे ढकललेलं आहे आणि त्याची कारणं काय आहेत आणि जे शासनानं 75,000 मेगा भरती करू जे आश्वासन दिलं होतं त्या संदर्भातील अपडेट काय आहे आणि खरंच आता ज्या काही भरत्या रखडलेल्या आहेत, म्हणजे परीक्षा झालेल्या आहेत किंवा काही परीक्षा होणं बाकी आहे, काही परीक्षा होऊन सुद्धा निकाल लागणं बाकी आहे, काही याद्या लागणं बाकी आहे, याद्या लागलेल्या आहेत परंतु नियुक्त्या बाकी आहेत. त्यांचं मंत्रालय स्तरावरती सध्या काय परिस्थिती आहे त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी प्राध्यापक बालू शहाणे, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, शासनानं 75,000 मेगा भरती करू असं आश्वासन तर दिलं होतं, परंतु त्याच्यामध्ये आपण पाहतोय की ते आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाहीये. अगदी त्याच्यामधले हार्डली नियुक्ती किती झाली असं जर आपण एक अराउंड आकडा काढला तर अगदी 50% सुद्धा त्याच्यातली पूर्तता झालेली नाहीये आणि बाकीच्या परीक्षा असतील आणि बाकीचं काम आहे ते सुरूच आहे. आता आपण पाहतोय की ज्या या निवडणुकीमध्ये म्हणजे जे शासन आहे सध्याच्या त्याला जबरदस्त दणका बसलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये पावसाळी अधिवेशनच्या अगोदर विरोधक त्यांना नक्की धाऱ्यावरती धरणार आहेत याच प्रश्नावरती आणि त्यालाच उत्तर देण्यासाठी किंवा त्याच्यावरती काय कारवाई करता येईल का त्याच्यावरती या संदर्भात आता मात्र जे शासन आहे ते एकदम सतर्क झालेलं आहे. आता आपण पाहतोय की या जी आर मध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे प्रत्येक विभागाकडून परीक्षा झालेल्या आहेत का, म्हणजे भरती झाली का, ती रखडलेली आहे तर का रखडलेली आहे या संदर्भात त्यांनी सगळी माहिती मागवलेली आहे. याचा अर्थ काय, जेवढ्या काही भरती असतील, सामान्य प्रशासन विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, आरोग्य असेल, कृषी असेल, सर्वच भरत्या आहेत ज्या प्रलंबित आहेत. इतके दिवस झालं याद्या लागून, पोलीस भरती आहे, बऱ्याच आहेत, ते आता फटाफट त्यांचे निकाल लागतील आणि पुढची प्रोसेस मात्र सुरू होईल. कारण आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत आणि त्याच्यामध्ये अजून शासनाला हे परवडणारे नाहीये. आता सध्या आदर्श आचारसंहिता संपलेली आहे, त्यामुळे हे जे 2 महिने आहेत ते वेळ आहे की सगळी जी प्रोसेस कंप्लीट करण्यात यावी. कारण अजून ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दुसरी आचारसंहिता लागेल आणि त्याच्यामध्ये अडकल्यावरती अजून कुठलीच भरती म्हणजे होणार नाही, अजून परमिशन काढा ही सगळी प्रोसेस होत राहील. त्यामुळे लवकरात लवकर पावसाळी अधिवेशनच्या अगोदर याच्यावरती कार्यवाही करण्यासाठी सर्व मंत्रालय एकदम सतर्क झालेलं आहे. ही आपण न्यूज सुद्धा पाहू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा या भरत्यांवरती सध्या जोर देण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की नवीन मंत्रिमंडळाची किंवा जी सध्याचं मंत्रिमंडळ आहे त्याची जी नवीन बैठक होईल आचारसंहितेनंतरची, त्याच्यामध्ये सुद्धा नोकर भरती हाच विषय आहे आणि त्याच्यानुसार सध्या सरकारला सुद्धा आपण पाहतोय की निवडणुकाचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा म्हणजे त्याच्यावरती सुद्धा त्यांना सोडवायचे आहेत आणि या काही भरती आहेत त्याच्यावरती आता मात्र एवढ्या 2 दिवसामध्ये जी काही कार्यवाही होईल ती अगोदर झाली नव्हती आणि फटाफट होणार आहे. आणि नक्कीच पावसाळी अधिवेशन पर्यंत जर झाली नाही तर मात्र कोणीही जे काही भरतीची वाट बघत आहेत आपल्या महाराष्ट्रातील तरुण ते वाट बघणार नाहीयेत आणि अजून आंदोलनाला सुरुवात नक्कीच होईल. आणि त्याच्या अगोदर सरकार मात्र तातडीची पावलं उचलत 5,000 मेगा भरती 75व्या स्वातंत्र्य महोत्सवाच्या ह्याच्यावरती जे काही सरकारने आश्वासन दिलं होतं त्याला आता म्हणजे आपण असं बोलूया कुठं तर आता सुरुवात झालीये आणि ती अशी सुरुवात वेगानं होईल आणि आपल्याला त्याचे रिझल्ट सुद्धा पाहायला भेटतील. सो आता म्हणजे जे वाट बघत आहेत त्यांनी त्यांच्यावरती सुद्धा आता याच्यावर निर्णय होईल. बऱ्याच वेळा आपण पाहतोय की एमपीएससीचे सुद्धा बरेच निकाल आहेत, पेंडिंग आहेत, ते सुद्धा लागलेले नाहीयेत. मग त्याच्यावरती सुद्धा काही करता येईल का, याच्यावरती आता येणाऱ्या 15 दिवसामध्ये शासन एकदम कंटिन्यू काम करताना तुम्हाला दिसेल आणि निकाल सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. सो मित्रांनो, पॉझिटिव्ह राहूया, होपफुली याच्यावरती नक्कीच काम होईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड स्टे कनेक्टेड.